बातमी आता पुण्यातनं पाहूया। जुन्नर तालुक्यातनं एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। वाढता खर्च आणि कांद्याला मिळणारा कवडीमोल भाव याला कंटाळून एका शेतकऱ्यानं प्रशासनाकडे गांजा लागवडीची परवानगी मागितली। नाफेडचा 12 रुपये 35 पैसे किलो दर परवडत नसल्यानं मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत असल्याचा दावा शेतकऱ्यानं केलाय। या संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अविनाश पवार यांनी। आपण पाहतो आहोत की गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांच्या बाबतीतला जो कांदा प्रश्न आहे तो ऐरणीवर आलेला आहे। ठिकठिकाणी कांदा उत्पादनाचा जो खर्च आहे तो देखील निघत नाहीये। कुणाला अगदी 2 रुपये मिळाले तर कुणाला अंगावरच पैसे भरावे लागले। ट्रान्सपोर्टचा खर्च देखील निघत नाही। अशा अनेक तक्रारी या सातत्याने समोर येताना दिसतात। सरकारची धोरणं याला कारणीभूत असल्याचा आरोप सातत्याने केला जातोय आणि याच पार्श्वभूमीवर एक वेगळं उदाहरण मला पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्यातल्या डिंगोरेमध्ये पाहायला मिळाले। माझ्या हातात जे पत्र आहे हे पत्र सुनील वसंत उकिरडे यांनी आपल्या जुन्नर तहसीलला दिलेलं आहे आणि केंद्र आणि राज्य शासन यांच्या चुकीच्या धोरणामुळे किंवा धरसोड वृत्तीमुळे आणि या धोरणामुळे शेती करणं अवघड झालंय आणि मला गांजाची शेती करण्याची परवानगी द्यावी असा त्यांनी अर्ज हा जुन्नर तहसीलदार कार्यालयात दिलेला आहे। माझ्यासोबत आता सुनील उकिरडे आहेत। आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत। ते कांदा उत्पादक शेतकरी आहेत। काय कशामुळे तुम्ही हे पत्र दिले? सर, काय झालं माहिती का, मी आज जवळजवळ वयाच्या 17व्या वर्षापासून शेती करतोय। माझे वडील शेतकरीच आणि मी त्यांच्या पारंपरिक शेती करतोय। वयाच्या 17व्या वर्ष शेतीपासून आधी बरं चाललं होतं, मध्यंतरी पण बरं झालं। ह्या 4-5 वर्षानंतर अशी धरसोड वृत्तीमुळे मला शेती करणं आणि मी म्हणजे कांदा उत्पादक शेतकरी म्हणजे आमच्या पिढी जाते असं नाही का मीच कांदा करतो, माझे वडीलही करायचे आणि त्यातून 2 रुपये मिळायचे। त्या 2 रुपये मिळाल्यावर मी बाकीची माझी शेती वाढवली किंवा माझ्या प्रपंचात केला जो पसार आहे तो वाढवला। पण ह्या 3-4 वर्षात असं झालं का मी जो कांदा लावतोय त्याला जो खर्च करतोय तो सुद्धा मला रिटर्न मिळत नाही। साधारणतः एकरी जो कांद्याला आहे काय खर्च येतो तुम्हाला काय वाटतं? आणि तुमचं एकूण आता शेती जी आहे ती किती एकरात कांदा पिकवताय? मला खर्चाचं आणि नफ्याचं ताळेबंद सांगा। माझे वडिलोपार्जित 6 एकर जमीन आणि अशी म्हणजे जी आपण भाडेतत्वावर म्हणतो ती अशी 6 एकर, अशी टोटल 12 एकर क्षेत्र माझ्याकडे। आता मी जो हा कांदा पिकवलाय तुम्ही पाहू शकता एकदम क्वालिटीचा पिकवलाय। याला मी जे काही नैसर्गिक खतं लागतात याचं मला एकरी खर्च आलाय 1,20,000 रुपये। 1,20,000 रुपये माझा एकरी खर्च आहे आणि आज जर मी कांदे विकले ह्या शासनाच्या रेटनुसार तर माझे 60,000 ते 70,000 रुपये होतात 1 एकरचे। तर मला तोटा एकूण किती झाला? माझा आता तोटा जर ह्या मार्केटच्या बाजारभाव जर आताच्या विकला तर मला एकरी 40,000 ते 50,000 रुपये तोटा आहे। 40,000 ते 50,000 रुपये तोटा। आणि मग त्याच्यामुळे तुम्ही वैतागून हा जो निर्णय आहे म्हणजे जो काही आता तहसीलदार कार्यालयात तुम्ही हे पत्र दिले ते आता याच्यामध्ये तुम्ही उल्लेख केलाय 12.5 किलोने घेतल्यास मला 40,000 ते 45,000 रुपये तोटा होतोय आणि मग ही गांजा शेतीची परवानगी मिळावी असं तुम्ही जे काही म्हटलंय तर याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं की शेतकऱ्यांचं खरंच आहे तुम्ही दुःख मांडताय? आता तुम्हाला एक सांगतो, शेती करून आम्ही आता एवढी पिकं करून पाहिली त्यात कुठंच काही मिळत नाही आणि ते पीक असं आता आमच्या एक जुन्नर तालुक्यात एक प्रकरण झालं। ते पीक म्हणजे ते जे म्हणजे ते काहीतरी प्रशासनाने जप्त करून आणलं, त्याला रोग नाही, राई नाही, काय नाही, एकदम फ्रेश आणि बिना याचं म्हणजे फक्त त्याला पाणीच भरावं लागत आहे, दुसरं काय त्याला केमिकल काय करावं लागत। ते जर एवढं चांगलं पीक येते, माझ्याकडे एवढी चांगली शेती आहे, तर मग मला ती जर शासनाने परवानगी दिली आणि मी त्याची बाहेर विक्री नाही करणार, शासनालाच देणार, जो काही त्यांचा रेट असेल त्यानुसार त्यांनाच देणार। त्यांनाही कुठं गरज असेल किंवा आता ते मला म्हणजे बोलायचं नाही पण आता कुंभमेळा आलाय इकडं तिकडं त्यांना लागणारच आहे, तर तो माझ्याकडून घ्यावा। मी त्यांना मी 500 रुपये हमी पत्र देतो, मी याची बाहेर कुठे विक्री करणार नाही, हे शासनालाच देणार जेणेकरून माझं नुकसान हे मला भरून मिळेल। अविनाश पवार, NDT मराठी, जुन्नर।